आज यांना सुट्टी होती म्हणून मी लगेच विचार केला, चल ना आज कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मग आठवलं खूप दिवसापासून आपल्याला राधाकृष्ण टेम्पलला जायचं होतं. म्हटलं बस आज तिथेच जाऊया. मंदिर एकदम सुंदर, शांतता, निवांतपण आणि त्या गोडमूर्तीचं दर्शन घेऊन मन प्रसन्नच झालं. थोडे फोटो, थोडे व्हिडिओ घेतले, पण त्यापेक्षाही तिथली शांत एनर्जी वेगळीच होती. दर्शन झाल्यावर मी म्हणले, चला आता घरी जाऊ. पण यांनी लगेच प्लॅन चेंज. असं एकाच ठिकाणी बसून काय? मी म्हणाले, ठीक आहे, चला मग बालाजी मंदिर. गाडी घेतली आणि निघालो. बालाजी मंदिराच्या वाटेवर एका ठिकाणी थांबलो. थोडा पावसाचा गारवा, थोडं निसर्गाचं सौंदर्य आणि आम्ही दोघे गप्पा मारत. ते क्षणच वेगळे होते. ना घाई, ना गर्दी, ना फोन, फक्त आम्ही दोघे. तो क्षण आम्ही खूप एन्जॉय केला. बालाजी मंदिरामध्ये पोहोचलो, दर्शन घेतलं, प्रसाद खाल्ला, मन अगदी भरभरून आलं. पण इतक्या लांब आलोय तर चल ना गिरिजादेवीच्या पायावरही माथा टेकून जाऊ असं म्हटलं. योगायोग आज मंगळवार होता, म्हणजे देवीच्या दर्शनासाठी एकदम गर्दी. पण तरीही दर्शन झालं आणि मग शांततेने घरी निघालो. कधी प्लॅन नव्हता, पण दिवस एकदम मनासारखा गेला. असा होता आजचा माझा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कॉमेंट करा.